मन मंदिरा गजर भक्तीचा। जी माऊली स्वतःचं घर सोडून तुमच्या घराला नंदनवन करण्यासाठी येते, इथं बसलेल्या माझ्या माऊलीला विचारतो, आई मला खरं सांगा काळ जातो, तुमची मुलगी सासरी गेलेली परत आली, येती जातीला येते ना? बोला नाही, येते ना? आणि येती जातीला आल्याच्या नंतर ती तुमच्या शेजारी झोपते, बरोबर? आणि सकाळी ती 5 वाजता तुम्ही उठायला लागलात की उठते? तुम्हीच तिची आई आहात जी ती पोरगी 5 वाजता उठली नाही तर तुम्ही तिला मारत होता। आणि आज तीच पोर 5 वाजता उठते ना ज्या वेळेला, त्यावेळेला तुम्ही तिच्या अंगावर पांघरून टाकता का नाही? काय म्हणता? दिदू झोप नाही, तुला तिकडे लई त्रास आहे, बरोबर? आणि तरी सुद्धा ती पोरगी बाहेर येते, तिची आई चुलीमध्ये काट्या घालून चहा करत असते, तिच्या शेजारी बसून एक मुलगी म्हणते, आई चहा प्यायचा आहे, ऐका म्हणे। तर ती गरीब आई काय म्हणते माहिती आहे? तुझा बाप दूध आणायला गेला, पिठाला। तुझा बाप दूध आणायला गेलाय बेटा, ते आला ना की तुला चहा करून पाजते। आई मी काळात चहा पेत होते ना आधी, तसलाच कर ना। तर ती पोरगी म्हणते मला तसलाच प्यायचा। माय काय म्हणते, रजित दीदी तू माझी होतीस ना पिल्ल्या, तेव्हा मी तुला काही त्रास दिला, काही खाऊ घातलं, पण आता तू माझी नाही राहिली ना, म्हणून तुझ्याकडे लक्ष जास्त द्यावं। देवईची रज चरणाची फार काय महाराज, जीव जडून पडली ना तरी सुद्धा कीर्तन चालू ठेवा। नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंग। देवईची रज चरणाची, राधे तेरे चरणों की जरा सी धूल जो मिल जाए, सच कहता हूँ माँ मेरी तकदीर बदल जाए। वासनेचे बीज
माती महाराज फार सांगू, मातेच्या पोटापासून मातीच्या पोटापर्यंतच प्रवास आहे, त्याचं नाव जीवन. मातेच्या पोटातून सुरू होतो, मातीच्या पोटात संपतो. बरोबर? असं काय देवईची चरणाची माती. पण त्याच्या पुढचं चित्र काय माहित आहे? वैकुंठ नायक जया कंठी आणि त्या वेगळे काय उरलं त्याला नेमका आठवलं आता? काय नाही उरलं, फक्त एकदा राजस्थानला नेतो आणि सोबत चला. चलो राजस्थान चलो. पधारो मारे केसरी पालम हवोनी पधारो मारे. प्रत्येक साईडचं भजन वेगळं आहे महाराज. हे राजस्थानचं आहे. तिरुपती बालाजी आपल्याकडली सुरुवात कशी? छा रे आपल्याकडे आहे, पण तिकडे सा न सुरुवात होत नाही महाराज. रे सा रे रे सा उत्तिष्ठ कमला कांतः त्रैलोक्यं दैवमान्वितम् कौसल्या सुप्रजा रामा संध्या प्रवर्तते व्यंकटरमणा. प्रत्येकाची सिस्टीम वेगळी आहे. धुमधुमली पंढरी हे झालं इकडचं आमच्या संप्रदायामध्ये. चळकती पताका आपल्याकडे सगळं भांडवल माणसं बघून गिराईक यूं तो हरि श्याम श्याम ते असलं म्हणून खालच्या मध्ये चालतं. प्रत्येकाचा वेगळं. महाराज पण काय जणांचा आवाजच असा खतरनाक असतो. तुमच्या गावाकडे एक जण काकडा करतो. नको बस आपले मूळ स्वरूप राजस्थान. चले मीरा लाल नारंगाऊ में हरि नार अपने ही रंग में रंग दे चुनरिया ओ शाम गया रंग दे. हे काय होत टाळकरी मंडळी टाळ वाजवली नाही ह्याच्यामुळे एक महिनाभर सत्ता स्थापन झाली. रंग दे 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 बिना रंगाए में घर नाही जाऊं.
बीत ही जाए चाहे ये सारी उम्रियां गुजरिया देखी ना कुछ गुजरा गोविंद मेरो है गोपाल मेरो खाली बसलेले सगळे माणसं तर मोठ्यानं मला घाबरू नका मागांच्या सही तुम्हाला मायबापा शपथ बघण्यात छातीत चमकून सांगितलं गोविंद मेरो है गोपाल मेरो है आप हमारे देश से आए हो बैठो राजस्थान आलात ना तुम्ही बसा तर ती काय म्हणले माहिती आहे मीरा हम तुझे ले जाने आए हे काय म्हणले असेल बाबा हे काय म्हणली संसारी लोगों का क्या भरोसा तुम्ही आज नाही पण ती माणसं सतवतात खूप एवढं म्हणूस तर मंदिरातले दिवे आपण होऊन पेटले मंदिरातल्या घंट्या वाजायला लागल्या प्रतीक्षा कर रहा है मीरा सागर में सरिता समाने चली दुख लाखों सहे दुख से गोविंद कहे मीरा प्रेमी प्रीतम को मनाने चली आणि एक क्षण मीरा परत आत गेली आणि ज्या वेळेला मीरा मूर्तीमध्ये समावून गेली मन मंदिरा गजर भक्तीचा